नमस्कार सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण अक्षय तृतीयेनिमित्त खास व्हेज थाळी पाहणार आहोत। अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी थाळी आहे आणि यामध्ये अर्थातच आमरस, त्यानंतर पालक वडी, मसाले भात, बटाट्याची भाजी पण जरा वेगळ्या पद्धतीची। तर असं बरंच काही आहे आणि एवढं असून सुद्धा ही थाळी अगदी झटपट कशी बनवायची, तर त्यासाठी काय नियोजन केलं पाहिजे किंवा पूर्वतयारी कशी केली पाहिजे, सगळ्या गोष्टी सविस्तर सांगितलेल्या आहेत। त्यामुळे या आंब्याच्या सीझनमध्ये अचानक घरी कोणी पाहुणे आले किंवा आयत्या वेळी तुम्हाला जर काही बनवायचं असेल तर ही परफेक्ट थाळी आहे, झटपट तयार होते। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो, अशाच आणखी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। तर चला सुरुवात करूया। सर्वात पहिल्यांदा आपल्याला आमरस बनवून घ्यायचा आहे। तर आता त्यासाठी इथे मी 1 किलो आंबे घेतलेले आहेत। हे स्वच्छ धुवून मी अर्धा तास पाण्यात ठेवलेले होते। त्यानंतर आता याला कट करून किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने आमरस बनवू शकता। तर आता मी मिक्सरमध्येच बनवणार आहे। तर हा आंबा कट करून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये घालून घ्यायचा आहे सगळा गर। त्यानंतर आता इथे चवीनुसार आपल्याला साखर घालायची आहे। आंबा कितपत गोड आहे त्यानुसार तुम्ही साखर घाला आणि आता आमरस काळा पडू नये आणि पटकन थंड सुद्धा व्हावा म्हणून मी इथे आईस क्यूब्स वापरलेले आहेत। तर यामुळे काय होतं ना, आमरस अजिबात काळा पडत नाही आणि अगदी पटकन थंड होतो आणि घट्टही होतो। तर पाहू शकता अगदी 5 ते 10 मिनिटात आपला आमरस रेडी झालेला आहे। तर आता आपण याला फ्रीजमध्ये ठेवून देऊया। आता त्यानंतर श्रीखंड बनवायला घ्यायचं आहे। तर मी 2 तासाआधी हे दही असं सुती कापडामध्ये ठेवून त्यावर वजन ठेवलं होतं, म्हणजे त्यातलं सगळं पाणी निथळून जाईल आणि मी फक्त अर्धा किलो दही घेतलं होतं। तर त्याचा एवढा चक्का झालेला आहे। तर अगदीच दिवसभर ठेवण्याची किंवा 7 ते 8 तास ठेवण्याची अजिबात गरज नाही। उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे चक्का आंबट होतो। तर 2 तास जरी ठेवलं तरी इनफ आहे। आता त्यामध्ये जेवढा चक्का आहे तेवढीच पिठी साखर आपल्याला घालायची आहे। छान फेटून घ्यायचं हे विस्करने आणि त्यानंतर इथे मी चिमूटभर वेलची पावडर घालते आहे आणि आता इथे हे केशर घातलेलं पाणी आहे। तर काय करायचं, थोडंसं कोमट पाण्यात मी थोडंसं केशर घातलेलं होतं आणि याला भिजत ठेवलं होतं 1 तासभर। तुम्ही दूध वापरलं तरी चालेल, पण पाण्यात घातल्यावरती कलर जास्त छान येतो म्हणून मी इथे पाणी वापरलं आहे। आता वरनं थोडेसे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत, ऑप्शनल आहे, फक्त मिक्स करून घ्यायचं आणि आपलं मस्त घट्टसर असं हे श्रीखंड तयार झालेलं आहे। घरच्या घरी खूप छान आणि खूप टेस्टी बनतं। तर हे सुद्धा आता फ्रीजमध्ये ठेवून देऊया। त्यानंतर आता आपण पालक वड्यांची तयारी करूया। तर इथे मी 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे, थोड्याशा लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या आणि चमचाभर शेंगदाणे घेतलेले आहेत, कच्चेच आहेत। तर याला मिक्सरच्या भांड्यात घालून आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे। पाहू शकता तर आपलं आता हे वाटण रेडी झालेलं आहे वड्यांसाठी। आता इथे एक मोठा बाउल घेतलाय मी। तर त्यामध्ये पालक स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे। हा जवळपास 1.5 कप पालक आहे, अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे। आता त्यानंतर इथे आपल्याला अर्धा कप बाजरीचं पीठ घालायचं आहे आणि त्यानंतर तेवढंच म्हणजे अर्धा कप बेसन पीठ घालायचं आहे। त्यानंतर पाव कप तांदळाचं पीठ आणि पाव कप रवा घालायचा आहे। आता 2 ते 3 चमचे तीळ घालायचे, अर्धा चमचा हळद, त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घालायचे, फक्त रंग छान यावा म्हणून, आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। पण बनवलेली पेस्ट घालायची आहे। तर ही पूर्ण पेस्ट घालते मी आणि चमचाभर घट्ट दही घालायचं आहे। यामुळे वड्या एकदम जाळीदार होतात, सोडा वगैरे घालायची अजिबात गरज पडत नाही। तर आता आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं। तर थोडं थोडं पाणी घालून अंदाजानुसार तुम्ही याचं पीठ मळून घेऊ शकता। जास्त सैल मळायचं नाही, आपण पोळ्यांचं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं। तर आता वड्यांसाठी मी इथे असे रोल बनवून घेते आहे। त्यानंतर काय करायचं, थोडंसं पोळपाटावरती तीळ घालायचे आणि त्यानंतर हे रोल असे एकदा फिरवून घ्यायचे। त्यामुळे याला वरनं तीळ असे चिकटले जातात आणि हे दिसायला वड्या छान दिसतात आणि खमंग लागतात। याच पद्धतीने मी सगळ्या पिठाचे रोल बनवून घेते आहे। त्यानंतर अशा एखाद्या जाळीच्या प्लेटमध्ये किंवा प्लेन सुद्धा प्लेट घेतली तरी चालेल, त्यामध्ये तुम्ही या वड्या वाफवू शकता।
तर इथे मी स्टीलच्या कढईमध्ये हे स्टँड ठेवलेलं आहे आणि पाणी उकळत ठेवलेलं होतं ऑलरेडी. तर आता पाणी उकळलं की यामध्ये आपण ही प्लेट ठेवून देऊया. अलगद हाताने ठेवायची आहे. आता त्यानंतर याला 15 ते 20 मिनिट वाफवून घ्यायचे. तर तुम्ही रोल कितपत जाड केले त्यानुसार तुम्हाला वेळ कमी जास्त लागू शकतो, तर तुम्ही चेक करू शकता. तर मी इथे 20 मिनिटानंतर एक टूथपिकने चेक करून पाहते. तर टूथपिक क्लीन निघालेली आहे, म्हणजे आपल्या वड्या रेडी झालेल्या आहेत. तर या थंड करून घ्यायच्या. थंड केल्याशिवाय कट होत नाहीत व्यवस्थित. तर त्या थंड केल्यानंतर इथे मी या कट करते. तुम्ही पाहू शकता काय मस्त कट होत आहेत. अजिबात आपली वडी मोडत नाही आहे. सोडा घातला तर रोलला खूप असे क्रॅक्स येतात, त्यामुळे मी सोडा नाही घातला, दही घालायचं. पाहू शकता मस्त जाळीदार आपल्या वड्या रेडी झालेल्या आहेत. तर आता इथे मी वड्या डीप फ्राय करत नाही आहे, फक्त शॅलो फ्राय करते आहे. शक्यतो वड्या डीप फ्राय करायच्या नाहीत, त्यामुळे खूप तेल पितात. तर अशा शॅलो फ्राय केल्या तरी छान लागतात. तर काय करायचं, पॅनमध्ये थोडंसं मोहरी, त्यानंतर थोडंसं जिरे आणि मी 1 चमचा तेल घातलेले आहेत. तर आता हे छान तडतडले की यामध्ये आपल्याला 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत. थोडासा कढीपत्ता घालायचा आहे. एकदा मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये सगळ्या वड्या घालून घ्यायच्या आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला फक्त परतवून घ्यायच्या आहेत. एका साईडने झाल्या की दुसऱ्या साईडने पलटवून घ्यायच्या. आणि पाहू शकता आपल्या मस्त खरपूस अशा ह्या पालकच्या वड्या रेडी झालेल्या आहेत. छान मस्त लागतात. त्यानंतर आपण मसाले भाताची तयारी करतोय. तर आता इथे मी भात कुकरलाच लावणार आहे, तरीसुद्धा अगदी मोकळा सुटसुटीत होतो. तेल घालायचं आहे. तेलामध्ये मोहरी घातलेली आहे, जिरे घालायचे आहेत. त्यानंतर आता इथे मी हिंग घातलेला आहे आणि थोड्याशा लाल मिरच्या घालायच्या आहेत. सगळं छान परतलं की एक उभा कांदा चिरून घातलेला आहे. एकदा परतवून घ्यायचं. आता त्यामध्ये मी 1 टोमॅटो घातलेला आहे, बारीक चिरून घालायचा आहे. ते सुद्धा सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता काही मसाले घालणार आहोत. तर अर्धा चमचा हळद, त्यानंतर 1 चमचा आपला घरचा मसाला किंवा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही घरचा कुठलाही मसाला किंवा गोडा मसाला किंवा गरम मसाला वापरू शकता. आता मिक्स झालं की त्यामध्ये इथे मी आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबिरीचं वाटण घातलेलं आहे. तर काय करायचं, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अर्धा इंच आलं, थोडंसं खोबरं, अगदी 2 चमचे आणि कोथिंबीर असं एकत्र जाडसर वाटून घ्यायचं आहे. आता त्यानंतर इथे मी भाज्या घालते आहे. तर मी बटाटा, गाजर, फ्लॉवर आणि फ्रोझन हे मटर घेतलेले आहेत. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही भाज्या घेऊ शकता. इथे बीन्स घेतले तरी चालतील. माझ्याकडे जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या मी घातलेल्या आहेत. त्यानंतर मी थोडेसे काजू आणि शेंगदाणे सुद्धा घातलेले आहेत. एकदा परत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर इथे मी पाणी घालते आहे. तर 1 वाटी तांदळासाठी 2 वाट्या पाणी घ्यायचं आहे. साधा भात लावणार असेल तर 1.5 वाटी पाणी बस होतं, पण इथे आपण भरपूर भाज्या घेतलेल्या आहेत आणि त्या भाज्या शिजण्यासाठी आपल्याला पाणी लागेल, म्हणून 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी पाणी घालायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि अगदी अर्धा चमचा फक्त साखर घालायची आहे. आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. आता छान उकळलेला आहे. तर आता इथे मी हा तांदूळ घालते आहे. बासमती तांदूळ आहे. इथे मी हा स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवला होता. आता हा मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित. भिजवल्यामुळे भात अगदी मोकळा सुटसुटीत होतो, पण तुम्ही इंद्रायणी वगैरे तांदूळ घेत असाल तर नाही भिजवला तरी चालेल. वरनं मी 1 चमचा तूप घालते. परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आता झाकण लावून आपल्याला अगदी लो फ्लेमवरती एक 12 ते 13 मिनिट फक्त वाफवून घ्यायचा आहे भात. आपला भात परफेक्ट रेडी होतो. अजिबात खाली लागत नाही किंवा चिकट होत नाही. एकदम सुटसुटीत आणि मोकळा तयार होतो. पाहू शकता काय मस्त झालेला आहे. वरनं थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपला भात रेडी झालेला आहे.
तर आता आपण पनीरची भाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक वाटण बनवायचं आहे। तर हे मी ऑलरेडी आदल्या दिवशीच बनवून ठेवलं होतं, तर तुम्ही सुद्धा अशी तयारी करू शकता। तर काय करायचं, आपल्याला पॅनमध्ये तेल घालायचं आहे, त्यामध्ये सगळे खडे मसाले घालायचे आहेत, जे स्क्रीनवरती सुद्धा मेन्शन केलेले आहेत आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेले आहेत। फक्त थोडंसं परतवून घ्यायचं। त्यानंतर आता इथे मी 3 ते 4 मीडियम साईजचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले होते, तर ते आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतवायचं आहे। आता त्यानंतर इथे मी 1 इंच आलं आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। थोडंसं परतवून घ्यायचं एकदा। 2 मोठे टोमॅटो घालायचे आहेत परत, आणि लगेच चवीनुसार मीठ घालायचं, ग्रेव्हीला लागेल तेवढंच, म्हणजे टोमॅटो पटकन शिजतो। परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता शेवटी अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, एकदा परतवून घ्यायचं फक्त, आणि त्यानंतर गॅस बंद करायचा। आता थंड झाल्यानंतर आपण याचं वाटण बनवणार आहोत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं घालायचं, अगदी खडे मसाले सुद्धा घालायचे, आणि इथे मी 8 ते 10 काजू थोडंसं कोमट पाणी करून त्यामध्ये भिजत ठेवायचे, तर ते सुद्धा घालून घेते। त्यामुळे ग्रेव्हीला छान मस्त थिकनेस येतो आणि आपली ग्रेव्ही एकदम रिच बनते। तर आता हे वाटून घ्यायचं आहे। मस्त आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे। तर ही ग्रेव्ही बनवून तुम्ही फ्रीझरमध्ये स्टोअर करू शकता आणि कुठल्याही भाज्यांसाठी वापरू शकता। तर आता आपण भाजी बनवायला घेऊया। तर सर्वात पहिल्यांदा मसाले काढून घेते मी। तर 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरेपूड, आणि त्यानंतर 2 चमचे इथे मी किचन किंग मसाला घेतलेला आहे, किंवा याऐवजी तुम्ही कुठलाही मसाला यूज करू शकता, पण किचन किंगने छान टेस्ट येते। त्यानंतर इथे आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर आता इथे मी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। सर्वात पहिल्यांदा आपण यामध्ये पनीर थोडंसं फ्राय करून घेऊयात। तर गॅस एकदम फुल करायचा आणि त्यामध्ये फक्त 5 मिनिट पनीर फ्राय करायचं, लगेच होतं। त्यानंतर इथे मी फ्रोझन मटरसुद्धा घातलेले आहेत, कारण आपण मटर पनीर बनवणार आहोत। 2 मिनटं फक्त परतवून घ्यायचं। त्यानंतर आता ही काढून घेऊयात। तर आता पुन्हा मी त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे। आता त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, आणि आपण जे मसाले पाणी घालून पेस्ट बनवून घेतली होती, तर ते घालायचं आहे। यामुळे काय होतं ना, मसाले छान परतले जातात आणि मस्त तरी येते आपल्या भाजीला। तर छान हे 2 मिनिट परतवून घ्यायचं। आता यामध्ये आपण बनवलेलं वाटण घालायचं आहे। गॅस कमी करायचा आणि लो फ्लेमवरती आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। तर आता इथे मी ही बीटची प्युरी घालते आहे। तर काय केलं होतं, बीट थोडंसं वाफवून घेऊन त्याची प्युरी बनवलेली होती, ही माझ्याकडे नेहमी असते। तर त्यामुळे इथे मी 3 ते 4 चमचे घातली आहे। यामुळे कलर छान येतो आणि आपल्याला आर्टिफिशियल कलर यूज करायची गरज पडत नाही। तुमच्याकडे नसेल तर नाही घातलं तरी चालेल, किंवा आपण ज्यावेळेस मसाले बनवतो तर तेव्हा तुम्ही इथे थोडंसं बीट चिरून सुद्धा टोमॅटो घातल्यानंतर लगेच घालू शकता आणि परतवू शकता, त्यामुळे सुद्धा भाजीला कलर छान येतो। तर आता याला आपल्याला 5 मिनिट वाफवून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर इथे मी एका साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं होतं, तर ते गरम पाणी मी याच्यामध्ये घालते। थंड पाणी घालायचं नाही, नाहीतर ग्रेव्हीला तरी येत नाही। तर त्यामुळे इथे गरम पाणी घालून घेतलेलं आहे, आणि ग्रेव्ही जेवढी दाटसर हवी आहे तेवढं पाणी तुम्ही घालू शकता। परत एकदा याला 10 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे। पाहू शकता मस्त तरी आलेली आहे आणि मस्त ग्रेव्ही बनलेली आहे। तर आता इथे चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे। आधीसुद्धा आपण वाटणामध्ये मीठ घातलेलं होतं, त्यानुसारच घालायचं आहे। आणि आता आपण हे पनीर आणि जे मटर फ्राय केलेले होते ते घालायचे। आता हे आपण ऑलरेडी फ्राय केलेले आहे, त्यामुळे अगदी 5 मिनिट ठेवायचं आहे। भाजी रेडी होते 5 मिनिटात, फक्त झाकण ठेवून देऊयात।
तर आता पाहू शकता मस्त आपली मटर पनीरची भाजीसुद्धा रेडी झालेली आहे। तर असं वाटण तुम्ही आधी बनवून ठेवलं ना तर ही भाजी अगदी झटपट तयार होते। तर शेवटी फक्त थोडीशी टेस्ट बॅलन्स करण्यासाठी इथे मी पाव चमचा साखर घातलेली आहे आणि त्यानंतर वरनं कोथिंबीर घालायची आहे आणि आपली भाजी रेडी आहे। आता आपण झटपट बटाट्याची भाजी बनवणार आहोत। खूप वेगळी रेसिपी आहे पण खूप मस्त लागते। तर त्यासाठी इथे मी 2 ते 3 पाकळ्या लसूण घेतलेला आहे। त्यानंतर अर्धा इंच आलं घ्यायचे, 1 चमचा धने घालायचे आहेत आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आणि भरपूर कोथिंबीर आणि आपल्याला फक्त हे जाडसर वाटून घ्यायचे, एकदम बारीक पेस्ट करायची नाही, पाणी घालायचं नाही, फक्त जाडसर वाटून घ्यायचं। हे सुद्धा तुम्ही आधी बनवून ठेवू शकता आदल्या रात्री, पण मी आता लगेच बनवले कारण अगदी झटपट बनतं हे सगळं। आता इथे मी 2 ते 3 बटाटे असे मीडियम साईजचे घेतले होते आणि अशा मीडियम साईजच्या फोडी कट करून घेतलेल्या आहेत। तर बटाटा उकडायची सुद्धा गरज नाही या भाजीत, फक्त पॅन मध्ये तेल घालायचं, त्यामध्ये जिरे घालायचं आणि या बटाट्याच्या फोडी घालायच्या आहेत आपल्याला आणि या छान परतवून घ्यायच्या। तर काय करायचं, परतवताना अगदी थोडंसं मीठ घालायचं, यामुळे या पटकन शिजल्या जातात आणि फुल गॅसवरती याला व्यवस्थित परतवून घ्यायचं। त्यानंतर मीडियम गॅस करायचा आणि झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 वेळेस परतवून घ्यायचं आहे। झाकण उघडायचं, परत परतवायचं, परत ठेवायचं। तर असं करून या फोडी आपल्याला एकदम खमंग अशा रोस्ट करून घ्यायच्या आहेत, त्यामुळे खूप छान टेस्ट येते। त्यानंतर आता इथे मी मध्ये थोडंसं आणखी तेल घालते आहे। त्यानंतर सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत, थोडीशी हळद घालायची आहे, अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 चमचा इथे आपल्याला गरम मसाला वापरायचा आहे। हे एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचं। त्यानंतर सगळ्या बटाट्यांच्या फोडीमध्ये मस्त हे मिक्स करून घ्यायचं। आपल्या फोडी शिजलेल्या आहेत परफेक्ट, तेलावर परतवल्या की खूप पटकन शिजतात। त्यानंतर आपण बनवलेलं हे वाटण घालायचं आहे, परत एकदा मिक्स करून घ्यायचं। आता इथे पुन्हा मी चवीनुसार मीठ घालते आहे, पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात। तर अगदी थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी घालते, फक्त खाली लागू नये म्हणून किंवा आपला मसाला जळू नये म्हणून। नॉनस्टिक पॅन आहे त्यामुळे लागत तर नाही शक्यतो, पण फक्त मसाला जळू नये म्हणून थोडीशी ओलसर व्हावी म्हणून मी पाणी घातलेलं आहे। पाहू शकता भाजी रेडी झालेली आहे, बटाटा सुद्धा शिजलेला आहे आणि वरनं थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। 5 मिनिटं वाफवली की आपली ही भाजी रेडी होते आणि अशा पद्धतीने आपली मस्त ही थाळी रेडी झालेली आहे। तर इथे मी पुऱ्या आणि कांदा भजी सुद्धा बनवलेली आहेत आणि ती रेसिपी मी गुढीपाडवा थाळीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। तुम्हाला हवी असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। आणि आता अशा पद्धतीने आपली ही अक्षय तृतीयेची खास व्हेज थाळी रेडी झालेली आहे। सणावारा व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही आमरसाच्या दिवसात ही थाळी बनवू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा।